जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या माधवी जाधव यांना भेटायला आलेल्या जोगेंद्र कवाडेंना विरोध करण्यात आला। यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्याची आपापसात बाचाबाची झाली आहे। जोगेंद्र कवाडे हे भाजपसोबत सत्तेत असल्यानं त्यांचा पाठिंबा नको अशी भूमिका आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली आहे। संविधानासाठी लढणाऱ्या प्रत्येकासोबत आपण स्वतः लढणार असल्याचं जोगेंद्र कवाडेंनी या निमित्तानं स्पष्ट केलं आहे। गिरीश महाजन प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आंबेडकरांचा उल्लेख करायला विसरले, त्याला माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला। सामान्य लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय। आम्ही जेल भोगले, तुम्ही किती वेळा गेले त्याच्यापेक्षा जास्त वेळा आम्ही जेल भोगलेलं आहे। आम्ही ना लाट्या काट्या खाल्लेले आहे, आम्ही नाही गेलो। आलं का लक्षात? आम्ही असं काय आम्ही काय अशीच आम्हाला संघर्ष बघितला भाड्याच्या घराच्या आसपास सामान्य लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय। संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। सागर, काय घडलंय? नक्कीच खरं तर काल घडलेल्या घटनेमुळे ज्यांनी जी घटना घडल्यानंतर ज्या महिलेने या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा भाषणात उल्लेख केला नाही, यामुळे प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्ते हे त्यांच्या भेटीसाठी येत होते। त्याचवेळी जोगेंद्र कवाडे देखील त्यांच्या भेटण्यासाठी नाशिकच्या एक जिल्हा आपल्या रेस्ट हाऊस परिसरामध्ये आले होते। मात्र त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी विरोध केला, कारण जोगेंद्र कवाडे हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि रिपब्लिक पक्ष हा भाजपसोबत असल्याचं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्ही एका सरकारच्या पक्षामध्ये सोबत असताना तुम्ही आंबेडकरांच्या भाषणामध्ये उल्लेख झालेला नाही आहे आणि त्यांनाच भेटण्यासाठी तुम्ही यांना भेटण्यासाठी आलेले आहात असं म्हटलं होतं। मात्र यावेळी त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची निर्माण झालेली। अगदी धन्यवाद सागर, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।